तर शिवसेना प्रमुखांच्या निधनानंतर 14 वर्षांनंतर हा मुद्दा रामदास कदम यांनी उकरून काढलाय। यानंतर ठाकरे सेनेतील नेत्यांनी कदमांची कुंडली माध्यमांसमोर बाहेर काढली आहे। त्यानंतर अनिल परब यांनी पत्रकार परिषद घेत रामदास कदमांचं सगळंच बाहेर काढलं। मृत्यूनंतर बाळासाहेबांचे ठसे उद्धव ठाकरे यांनी घेतले असे आरोप करत खळबळ उडवून दिली। त्यांच्या या आरोपाला उद्धव ठाकरेंचे विश्वासू नेते अनिल परब यांनी चोख प्रत्युत्तर दिले। त्यांनी 1993 सालचे प्रकरण बाहेर काढून रामदास कदम यांची कोंडी केल्याचं पाहायला मिळते। अनिल परब म्हणाले, बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यूनंतर 14 वर्षांनी रामदास कदम यांना कंठ फुटलाय। महाराष्ट्रातील मूलभूत प्रश्नावरून लक्ष विचलित करण्यासाठी केलेला हा त्यांचा कुटील डाव आहे। रामदास कदम यांनी केलेल्या आरोपांवरती आमची नार्को टेस्ट करण्याची तयारी आहे, पण त्यासोबतच ज्योती रामदास कदम यांनी 1993 साली स्वतःला का जाळून घेतलं होतं, त्यांना जाळण्यात आलं होतं का याचीही नार्को टेस्ट करा। योगेश कदम गृहराज्यमंत्री आहेत, त्यांच्या बापानं काय उद्योग केले याची चौकशी केली पाहिजे। आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून या पद्धतीला आळा घालण्याची गरज आहे। 1993 साली गृहराज्यमंत्र्यांच्या आईनं स्वतःला जाळून घेतलं होतं, या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे। ज्योती रामदास कदम यांनी स्वतःला का जाळलं या घटनेचे साक्षीदार आजही आहेत, वेळ पडली तर तेही समोर आणू असं देखील अनिल परब यावेळी म्हणाले। एवढंच नाही, रामदास कदम यांनी खेडमध्ये कोणाला बंगला बांधून दिलाय याची देखील सगळ्यांना माहिती आहे असं अनिल परब यावेळी म्हणाले। आता परबांच्या या आरोपाला रामदास कदम यांनीही सडेतोड उत्तर दिले। टोम स्टो होते त्यावेळेला माझी पत्नी जेवण बनवत होती, साडीला आग लागली आणि भडका उडाला, तेव्हा मी माझ्या पत्नीला वाचवलं। माझे जळलेले हात याचे साक्षीदार असून त्यावेळेला जसलोक दवाखान्यामध्ये माझी पत्नी ॲडमिट होती। 6 महिने ते तिथे रूम घेऊन थांबलो होतो। बाळासाहेब स्वतः दवाखान्यामध्ये आले होते। आम्ही आजही दोघे जीवाभावाने संसार करत आहोत। तर अशा पद्धतीने बदनामी केली, मी कोर्टात जाईल आणि अब्रू नुकसानीचा दावा टाकेल असं रामदास कदम म्हणाले। बाळासाहेबांच्या मृत्यूबाबत संशय व्यक्त करणाऱ्या कदमांनी नार्को टेस्ट करा अशी मागणी परबांनी केली, तर यावर बाळासाहेबांच्या मृत्यूनंतर सीबीआय चौकशी करावी अशी मागणी रामदास कदम यांनी केली। मी नार्को टेस्टसाठी तयार आहे असंही कदम यावेळी म्हणाले। एवढंच नाही, पत्नीच्या नावे सुरू असलेल्या डान्स बारच्या आरोपांवरही त्यांनी उत्तर दिलं। रामदास कदम म्हणाले, योगेश कदम यांच्या आईच्या नावानं बार नाही तर ऑर्केस्ट्रा होता, त्याचं परमिशन होतं, तो चालवत होता, त्याचं ऑडिओ ॲग्रीमेंटही होतं। जेव्हा आम्हाला लक्षात आलं की तिथे एखादी मुलगी विक्षिप्त हावभाव करत होती, तेव्हा आम्ही ते हॉटेल बंद केलं। तुमच्यासारखे आम्हाला कोणाच्या बाबतीमध्ये स्मशानामध्ये बकऱ्या कापायची गरज नाही असं रामदास कदम यांनी ठणकावून सांगितलं। या प्रकरणामुळे आता रामदास कदम आणि ठाकरेंची शिवसेना यांच्यामध्ये चांगलंच वाकयुद्ध रंगले। आता या प्रकरणामध्ये पुढे काय होतंय, कोण कुणाचे कोणते पत्ते बाहेर काढतंय हे पाहावं लागेल। तरी या संपूर्ण प्रकरणाविषयी तुमचं मत काय, आम्हाला कमेंट करून जरूर कळवा।